केली जाणारी कामं, शिक्षक भरतीमध्ये असणारी अनियमितता या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी शिक्षक संघर्ष समिती थेट न्यायालयामध्ये धाव घेणार आहे। विविध प्रश्नांसाठी धाराशिवमध्ये शिक्षण संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली जाणार आहे। शिक्षकांना 100 दिवस तरी किमान इतर कामे लावली जातात, त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती परिणाम होतो असा आरोप आहे। त्याबरोबरच संस्था चालक, शिक्षक संघटना, लिपिक संघटना अशा विविध संघटनांना एकत्रित येत शिक्षण संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे। जवळपास 365 दिवसामधले 100 दिवस BLO सारखे असेल, निवडणूक प्रक्रिया असेल, जनगणना असेल, याच्यामध्ये शिक्षकांना कंपल्सरी सहभाग घ्यावा लागतोय आणि कंपल्सरी जर नाही केलं तर तुमच्यावर कारवाई करू म्हणून अशा पद्धतीचे जिल्हाधिकारी कार्यालय त्यांना बडगा असतो। आता सध्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून फक्त 30% जागा भरती झाल्या 2017 ते 2026। त्याच्यामुळं आमच्या सर्व संघटना, शिक्षक संघटना, लिपिक संघटना, एक संघर्ष समन्वय समिती स्थापन केली आणि विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून आंदोलन न करता याला न्यायालयीन मार्गाच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या हे जे शासनानं केलेलं धोरण आहे या प्रत्येकाची जनहित याचिका दाखल करणार आहोत। तर शिक्षकांना अशैक्षणिक कामं देऊ नयेत अशी प्रतिक्रिया आमदार अभिजित वंजारी यांनी देखील दिलेली आहे। काँग्रेस आमदार अभिजित वंजारींनी ही मागणी केली आहे। जनगणनेचे काम उन्हाळ्याच्या भर म्हणजे या टेम्परेचरमध्ये करायला लावलं आणि आता पावसाळा सुरू झाला, शाळा सुरू झाला तरी सुद्धा या सगळ्या शिक्षकांना SIRच्या कामाला लावलेलं आहे। काल परवा 2 दिवसापूर्वी एका सभेमध्ये कोकणमध्ये, सिंधुदुर्गमध्ये एका प्रांत अधिकाऱ्यांनी शिक्षकांना सभेमध्ये अशा पद्धतीचा उल्लेख केला। त्याचा समाचार काल आम्ही सभागृहामध्ये घेतला। आम्ही त्या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधून त्यांना सांगितलं की या अधिकाऱ्याला तात्काळ त्याला निलंबित केलं पाहिजे। शिक्षकांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य करणं योग्य नाही। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुढील अपडेट प्रज्ञासह ताज्या घडामोडींसाठी